नमस्कार, स्वागत आहे आपलं भोईस किचनमध्ये. आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे आदिवासी पाड्यावरची पौष्टिक, शरीराला थंडावा देणारी नागलीच्या पिठाची कढी. आज ही आगळी वेगळी कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे नागलीचं पीठ, 200 ग्राम दही घेतलंय, अर्धा चमचा खडा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, 2 लाल मिरच्या, कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. ही जी कढी आहे ती अशा प्रकारे ह्या मिरच्या खुडून बनवली जाते. हे बघा, ह्या मिरच्या अशा खुडून घ्यायच्या आहे, त्यामुळे खूप स्वादिष्ट अशी ही कढी बनते. सगळ्यात आधी आपण दहीमध्ये नागलीचं पीठ मिक्स करून दही चांगली फेटून घेऊ. त्यामध्ये मी चवीप्रमाणे खडा मीठ टाकलेलं आहे, हळद टाकते. आता हे सगळं मिश्रण चांगलं एकत्र करून घेते, त्यामुळे आपल्या कढीचं जे टेक्स्चर आहे ते अतिशय सुंदर असं दिसतं. आपल्याला लागेल तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं. त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे. अर्ध्या पळीपेक्षा कमी तेल टाकलंय मी. तेल व्यवस्थित तापून झालंय आपलं. मोहरी टाकते, त्यात जिरं टाकते. मोहरी आणि जिरं चांगलं कडकडून घ्यायचं आहे. जाडसर ठेचून घेतलेला लसूण टाकलाय मी. खुडलेली मिरची टाकते. मिरची चवीनुसार टाकायची, कमी जास्त. मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची आहे. कढीपत्ता टाकते. सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. फेटून घेतलेले सर्व दही आणि नागलीचं पीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित ढवळत राहायचं आहे, म्हणजे त्यामध्ये गाठा नाही बनणार. गॅस मी मीडियम केलेला आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. मंद गॅसवर ही कढी चांगली 10 मिनिट उकळू द्यायची आहे, त्यानंतर ती तयार होऊन जाते. हे बघा, आपली कढी आता तयार झालेली आहे. अगदी साधी, सोपी, कमी तेलामध्ये होणारी, खूप सारं पोषण देणारी, थंडावा देणारी अशी ही कढी तयार झालेली आहे आपली. बघा किती मस्त दिसते ही कढी. कॅल्शियमयुक्त ही कढी आहे. नक्कीच बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. खात राहा, मस्त राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.